नमस्कार, मी जितेंद्र चव्हाण. मित्रांनो, नेहमीच आपल्या समोर या कोकणामधले माझ्या गावामधले वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत असतो. परंतु आज मी आपल्या समोर एक असा व्हिडिओ आणलाय तो माझ्या गावातल्या लोकांना खूप महत्त्वाचा आहे. आता तो महत्त्वाचा कसा आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मी आता नदीच्या बाजूला उभा आहे. हे माझं हातदे गाव आहे. पलीकडे नदीच्या पलीकडे मिळंद हे गाव आहे आणि ह्या दोन गावांना जोडणारा हा एक लोखंडी साकव होता. या ठिकाणी साधारणतः 40-45 वर्षापूर्वी या गावामध्ये तो बांधण्यात आला होता. परंतु मागच्या 5 वर्षापूर्वी खूप पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये हा साकव इथून साधारण 500 मीटर एवढ्या अंतरावरती वाहून गेला आणि हा साकव वाहून गेल्यानंतर हातदे गावातल्या माझ्या गावातल्या लोकांच्या जीवनावरती याचा कसा परिणाम झाला, या गावातले लोक का गाव सोडून चालले, या गावातले लोक का शहरात चालले आणि इकडची घरं कशी बंद पडू लागली, इकडच्या शाळा कशा बंद पडू लागल्या, त्याचा हा व्हिडिओ मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा जो ब्रिज आहे हा ब्रिज लवकरात लवकर बनेल आणि या गावातल्या लोकांना, या गावातल्या ग्रामस्थांना त्याचा फायदा होईल. ही जामदा नदी आहे आणि साधारण जून पासून ते जानेवारी पर्यंत या नदीतून आपण प्रवास करू शकत नाही. ब्रिज शिवाय या नदीला पार करण्याचा कोणताही पर्याय नाही. तर हातदे गावातले जे ग्रामस्थ आहेत त्यांना प्रत्येक कामासाठी या ब्रिजचा वापर व्हायचा. हातदे गाव हे छोटंसं गाव आहे, 3 वाड्यांचं गाव आहे. या गावामध्ये 2 शाळा होत्या, त्यापैकी एक शाळा काही वर्षापूर्वी बंद झाली आणि एक शाळा जी आहे ती 1ली ते 7वी पर्यंतची शाळा आहे. ती शाळा जवळजवळ आता शेवटच्या घटकामध्ये आहे. का तर विद्यार्थी नाहीये. आता विद्यार्थी का नाही ते आपण पुढे बघू. त्याच्यानंतर ह्या गावाची वेगळी स्वतंत्र ग्रामपंचायत आहे, या गावामध्ये स्वतंत्र पोस्ट ऑफिस आहे. प्रॉब्लेम असा आहे की या गावातले जे विद्यार्थी आहेत, या गावामध्ये हायस्कूल नाहीये, या गावामध्ये महाविद्यालय नाहीये. त्याच्यामुळे 7वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांना याच ब्रिजवरून इकडे मिळंद राववाडीमध्ये जावं लागतं आणि मिळंद राववाडीवरून इथे आत्माराम मायरे विद्यालय आहे, त्या विद्यालयामध्ये 8वी ते 10वी पर्यंत शिक्षण घेतात. त्यानंतर 10वीच्या पुढचं शिक्षण जे महाविद्यालयातलं शिक्षण आहे ते घेण्यासाठी मुख्य जो बाजारपेठ आहे म्हणजे पाचल हे शहर आहे त्या ठिकाणी जावं लागतं आणि तिथे गाडीने प्रवास करावा लागतो. परंतु आता प्रॉब्लेम असा होतोय की 7वीचं शिक्षण घेतल्यामुळे ग्रामस्थांसमोर प्रॉब्लेम असा येतोय की 7वीचं शिक्षण घेतल्यानंतर पुढचं शिक्षण घ्यायचं कसं, कारण हा ब्रिज हा 7 महिने बंद असतो आणि याच्या व्यतिरिक्त जर या विद्यार्थ्यांना म्हणजे कॉलेजचे विद्यार्थी असतील किंवा हायस्कूलचे विद्यार्थी असतील त्यांना जर पुढचं शिक्षण घ्यायचं असेल तर असा जवळतर गावावरून किंवा तिकडून असं लांब असा 6 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो आणि 6 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी कोणतंही शासकीय वाहन नाहीये. तर शासकीय वाहन नसल्यामुळे प्रायव्हेट जर एखादी गाडी करून जायचं म्हटलं तर ती वेळेवर मिळत नाही. शिवाय त्या गाडीवाल्याला 500 रुपये देणं सगळ्यांना परवडत नाही. तर लोकांनी काय केलं, या ठिकाणी राहून पुढच्या 1 वर्ष वाट पाहिली की या वर्षी ब्रिज होईल, दुसऱ्या वर्षी ब्रिज होईल, पण ब्रिज आज 5 वर्ष झाली तरी हा साकव होऊ शकला नाही. मग या गावातली ग्रामस्थांनी आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी, कारण सध्या आपण बघतो की प्रत्येकाला आपल्या मुलांच्या शिक्षणाची भवितव्याची खूप काळजी असते. त्याच्यामुळे 7वी पर्यंत शिक्षण होण्यात आधी बरेचसे पालक आपल्या मुलांना घेऊन शहराकडे गेले. शहराकडे गेल्यामुळे तिकडे त्यांनी भाड्याचं घर असेल, तिकडे कुठला ना कुठला छोटा मोठा व्यवसाय नोकरी करत आपल्या मुलांचं शिक्षण गेलं आणि त्याचा परिणाम असा झाला की या गावामध्ये एक तरुण असं घर बंद पडत चाललं. आता या गावामधल्या 2 ज्या वाड्या आहेत त्याच्यामध्ये 24 घरं एका वाडीमध्ये बंद आहेत की त्या घरामध्ये कोणी राहत नाही. दुसरी जी वाडी आहे त्याच्यामध्ये साधारण 19 घरं बंद आहेत. तर असं होत चालल्यामुळे हळूहळू शाळेतल्या मुलांची संख्या घटत गेली आणि ज्या ठिकाणी 22ची पटसंख्या 1ली ते 7वी पर्यंत होती ती आता आली आहे 4 वरती. त्याची दुसरी बाजू जर पाहिली तर या गावामध्ये जास्त करून जे शहरामध्ये नोकरी व्यवसाय करत होते ते आपल्या रिटायरमेंट नंतर गावाला आले, त्यांनी छोटे मोठे व्यवसाय चालू केले. परंतु ब्रिजच नसल्यामुळे त्यांना असं लांबून माल आणून या ठिकाणी विकणं परवडत नव्हतं. त्याच्यामुळे मागच्या 2-3 वर्षापासून बऱ्याचशा जे वयोवृद्ध व्यक्ती होत्या त्यांची जी दुकानं होती ती त्यांनी बंद केली आणि त्याचा खूप सारा परिणाम इथल्या ग्रामस्थांवरती होतोय. त्याचबरोबर या गावामध्ये जे एखादं समजा अचानक कोणी आजारी पडलं तर इथून शॉर्टकट त्याला घेऊन जाता येत होतं. परंतु आता अशी परिस्थिती झाली आहे की प्रायव्हेट वाहनाशिवाय पर्याय नाही. डॉक्टरची फी जर 100 रुपये असेल तर गाडीवाल्याला कमीत कमी 400 ते 500 रुपये द्यावे लागतात. तर हे साकवाचे खांब आहेत आणि याच्यावरचा जो लोखंडी सांगाडा होता तो इथून थोडा पुढे वाहून गेलेला आहे.
तर तो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू शकत नाही आहे, कारण नदीला पाणी खूप जास्त आहे. शिवाय आम्हालाही इथे व्यवस्थित शूटिंग करता येत नाही, कारण दोन्ही बाजूला खूप अडचण आहे. तरीही या साकवासंबंधी जेवढी माहिती मिळाली, जेवढं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवता आलं तेवढं मी दाखवलं आहे. तर या गावातले जे ग्रामस्थ आहेत त्यांना काय वाटतं, त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया एकदा आपण ऐकू. हा हद्दे आणि मिळण या गावातील जो पूल वाहून गेल्यास सुमारे 6 वर्ष झाली. आमदार किंवा इतर कार्यकर्ते यांनी सुद्धा हा पूल आपण दुरुस्त करून देतो म्हणून सांगितलं. त्याला 6 वर्ष होऊन गेले तर यावर्षी करू, पुढच्या वर्षी करू, असं करता काही झालेलं नाही. आणि हा जो पूल आहे हा होणे अत्यंत गरज आहे. या पुलावर आजूबाजूच्या परिसरातील जे ग्रामस्थ आहेत, उदाहरणार्थ हद्दे, आजिवले, मिळण, सावडाव या सर्वांना उपयुक्त आहे. तसेच शाळेतील मुलं, आमच्यासारखे ज्येष्ठ नागरिक सतत संपर्क करावा लागतो, कुठं बँकेमध्ये जावं लागतं, त्या मोठी अडचण होते. आणि जवळचर वगैरे भागातून जाणे म्हणजे फार वर्षा जातो आणि त्रासदायक होतं. आणि हा जो पूल आहे हा सर्वांना सोयीस्कर आहे. वयोवृद्ध किंवा ही शाळेतील मुलं यांना सुद्धा हा सोयीचा हा पूल होऊ शकतो. तर हा पूल जो आहे हा होणं अत्यंत आवश्यकता आहे. आणि संबंधित जे आहेत लोक कार्यकर्ते यांनी यात लक्ष घालून हा पूल जास्तीत जास्त लवकर होईल आणि लोकांची सोय होईल इकडे लक्ष द्यावे असे मला वाटतं. तर मी आता गावामध्ये फिरतोय आणि आमच्या गावामध्ये जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत तर त्यांना विचारूया की हद्दे आणि मिळण हा जो ब्रिज आहे, साकव आहे लोखंडी, तो 6 वर्षापूर्वी वाहून गेलाय. त्याचा आता यांना किती त्रास होतोय ते यांच्याकडून जाणून घेऊया. तर हे आमचे या ठिकाणचे दुकानदार आहेत बाळा काका, ते आता सांगतील की त्यांना किती त्रास होतोय. हा ब्रिज गेल्यापासून 6 वर्ष झाले आजपर्यंत. 2 आमदार झाले, आता एक नवीन झाले, पहिल्यांदा एक होते. मग हे छोटंसं आमचं दुकान असल्यामुळे आम्हाला आता 6 किलोमीटर वरून सामान आणायला लागतं. त्यामुळे खूप आम्हाला त्रास होतो. किंवा म्हातारी माणसं, शाळेत जाणारी मुलं, कॉलेजला जाणारी मुलं, यांना जो काय होणारा त्रास आहे तो खूप त्रासदायक आहे. इकडे कोणी लक्षच नाही आमच्याकडे दिलेलं. त्यामुळं हा ब्रिज व्हावा आणि जो होणारा त्रास आहे तो थांबावा. शिवाय हा ब्रिज नसल्यामुळे ब्रिज नसल्यामुळे दळणवळणच आमचं बंद झालं सगळं. बऱ्याचशा लोकांना गावामध्ये राहायचं की नाही असा प्रश्न पडतो. हा. गावातली लोकसंख्या त्यामुळे पण आम्हाला वाढली. इतका जो त्रास होतोय तो त्रास थांबावा अशी विनंती आहे. तर आपल्या गावातील इतर जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या आपण या आश्वासनाची प्रतिक्रिया जाणून घेऊया. जवळजवळ 6 ते 7 वर्ष झाली. अतिवृष्टीमुळे हा जो आमचा मिळण हातदे राववाडी, मिळण राववाडी आणि हातदे गाववाडी किंवा पाटीलवाडी ह्यामधला जो संपर्कातला जो साखर होता तो 7 वर्षापूर्वी वाहून गेलेला आहे. आणि त्याकडे अजून कोणाचं लक्ष लागलेलं नाही आहे. किंवा आमच्या ज्या काय जे त्यांच्या ग्रामस्थांचे, मुख्यत्व हातदे गावातल्या ग्रामस्थांचे जे काय हाल चालले आहे त्याकडे शासन तिकडे दुर्लक्ष करते. आज एखादा व्यक्ती पाचलला जायचं असेल, पाचल बाजारपेठ आहे आमची, आणि तिकडे जायचं असेल तर इथून जवळेथरला जाऊन नंतर ते तिकडे जायचं, एवढं चालणं लोकांना कठीण होतं. आणि तिकडे जवळेथर ह्या गावी ह्या 7 ते 8 गावांचा एक PSC आहे. तर त्या ठिकाणी जर काही जायचं असेल तर ते चालत जावं लागतं. अगर त्यांना चालणे कठीण झालं अशा लोकांना खाजगी वाहनं करून त्यांना 250 ते 300 रुपये देऊन त्या ठिकाणी मोफत औषधासाठी जावं लागतं. परंतु एरवी खाजगी डॉक्टरकडे गेला तरी पण 200-250 रुपये घेतातच. पण मोफत डॉक्टरकडे जायचं झालं तरी सुद्धा आज साखव जो वाहून गेलेला आहे त्याच्यामुळे लोकांना विनायक म्हणजे उगाचचा दुर्गंध पडतोय. तर याकडे शासनाने लक्ष द्यावं अशी मी ग्रामस्थांच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो. या गावच्या नदीवरती साकव नसल्यामुळे या गावातील जे विद्यार्थी आहेत त्यांना दररोज याच जंगली रस्त्यातून असा जीवघेणा प्रवास करावा लागतो. आपला ब्रिज बंद आहे
ब्रिज बंद असल्यामुळे तुम्हाला काय त्रास होतो जरा सांगा. शाळेत जाताना त्रास होतो, म्हणजे वळसा काढून यायला होतं. आणि या जंगलातल्या रस्त्यात येताना भीती नाही वाटत? वाटते, खूप वाटते. आता 10वीला कोण कोण आहेत? ही दोघे आणि मग आता पुढे आता गेली. 10वीचं शिक्षण झाल्यानंतर तुम्हाला कॉलेजला जायचं कसं तुम्ही जाणार? असाच इकडून रस्ता हे करून जावं लागेल ना. तर या 10वीतल्या 2 विद्यार्थी तिघी आहेत, त्यापैकी 2 10वीला आहेत. आणि यावर्षी ज्यांची 10वी झाल्यानंतर पुढच्या वेळी ज्यावेळी त्यांना महाविद्यालयात जायला लागेल त्यावेळी त्यांना खूप त्रास होईल. जवळजवळ 4 किलोमीटर दररोज चालून जातात आणि 4च्या नंतर पुढचं महाविद्यालयाचं शिक्षण घेण्यासाठी यांना परत 4 किलोमीटर पायी जायचं आणि तिथून एसटी किंवा जे प्रायव्हेट वाहन मिळेल त्याने जायचं. ज्यावेळी हा ब्रिज वाहून गेला तेव्हापासून आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 मुख्यमंत्री चेंज झाले. त्याच्यानंतर या ठिकाणी त्यावेळेचे स्थानिक आमदारांनी हा प्रश्न अधिवेशनमध्ये मांडला होता. त्यानंतर आता जे आमदार आहेत त्यांच्याकडे सुद्धा याबाबतची आम्ही तक्रार केली. परत या भागातले जे आता खासदार आहेत त्यांनी किंवा पालकमंत्री, बांधकाम मंत्री यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा ब्रिज लवकरात लवकर पूर्ण करावा अशी ह्या गावातल्या लोकांची खूप मागणी आहे. आणि मला वाटतं की हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, जेणेकरून या गावातल्या ग्रामस्थांना जो त्रास होतोय तो त्रास टाळला जाईल. आणि आजच्या परिस्थितीला जी गावातली शाळा आहे ती शाळा जी बंद होण्याच्या मार्गावर आली ती वाचेल. त्याच्यामुळं ह्या गावामध्ये शाळाच जर नसेल तर जे तरुण वर्ग हा शहराकडे चाललाय तो पुन्हा येईल आणि गाव पुन्हा एकदा पहिल्यासारखं दिसेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.